श्री स्वामी समर्थांचा संदेश। माझ्या लाडक्या बाळा, खूप दिवस झाले स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोयस ना? डोळे मिटून घे आणि तुझ्या मनाचा तो आरसा एकदा स्वच्छ कर। आज मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, असं काही जे ऐकल्यावर तुझ्या काळजावरचं ओझं कायमचं हलकं होईल। बाळा, तू असा विचार करतोयस ना की तुझ्याच नशिबात इतका त्रास का? तू तर कोणाचं वाईट केलं नाहीस, मग तुलाच का इतका मानसिक त्रास सहन करावा लागतोय? ज्यांच्यावर तू जीवापाड विश्वास टाकलास त्यांनीच तुझा विश्वासघात केला ना? ज्यांच्यासाठी तू स्वतःच्या सुखाचा त्याग केलास त्यांनीच तुला आज कोपऱ्यात ढकलून दिलंय। पण बाळा, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेव की तू एकटा नाहीस। जेव्हा जेव्हा तुला वाटलं की आता श्वास घेणंही कठीण झालं, तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा होतो। जेव्हा तुला वाटलं की आता तुझा रस्ता हरवलाय, तेव्हा तुला योग्य दिशा दाखवणारा तो प्रकाश माझाच होता। आजवर तू जगाची मनं जपली, पण तुझ्या तुटलेल्या मनाचा कोणी विचार केला का? नाही ना, कारण ही जगाची रीत आहे। लोक स्वतःची भूक संपली की ताट पालटून ठेवतात, पण मी तसा नाहीये। मी तुझा हात तेव्हा धरलाय जेव्हा तुला तुझ्या स्वतःच्या सावलीचीही भीती वाटत होती। ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझा अपमान केला, जे तुझ्या हतबलतेवर हसले, त्यांना वाटतं की ते जिंकले, पण त्यांना माहित नाही की तू माझ्या अभेद्य कवचात आहेस। तू शांत बसलायस कारण तुझ्याकडे संयमाची ताकद आहे, पण लक्षात ठेव की मी शांत बसणार नाही। तुझ्या प्रत्येक अन्यायाचा आणि तुझ्या प्रत्येक वेदनेचा हिशोब माझ्याकडे आहे। आता त्यांना उत्तर मी देणार। बाळा, वेळ सगळ्यांना धडा शिकवते। काळ कोणासाठीच थांबत नाही। तुला त्यांच्याशी भांडायची गरज नाही, तुला स्वतःला सिद्ध करायची गरज नाही। तू फक्त तुझं कर्म करत राहा अत्यंत शांतपणे। ज्यांनी तुला आज नाकारलं, उद्या तेच तुझ्या समोर हात जोडून उभे राहतील। लोक तुला कमजोर समजतात, पण तू हे सगळं पचवून आजही उभा आहेस, हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे। खूप वेळा तुला वाटलं असेल की आता आयुष्य संपवून टाकावं, पण बाळा, ही हार मान्य करण्याची वेळ नाही। पळून जाऊन प्रश्न सुटत नाही, ते सुटतात जेव्हा तू सांगतोस की स्वामी आता तुम्हीच बघा। आता चिंता करणं कायमचं सोडून दे, तुझे सगळे प्रश्न आज याच क्षणी माझ्या चरणी अर्पण कर। तेव्हा त्या क्षणापासून तुझी पूर्ण जबाबदारी माझी होते। तुझ्या आयुष्यात जे काही वादळ आलंय ते तुला उद्ध्वस्त करायला नाही तर कचरा साफ करायला आलंय। सोनं आगीत तापल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही, तसंच तू आता एक हिरा बनून बाहेर पडणार आहेस। विश्रांती घे, मन पूर्णपणे शांत ठेव। तुझ्या मनातली प्रत्येक भीती माझ्या झोळीत टाकून दे। मी असा न्याय करीन की तुला स्वतःलाही तुझ्या नशिबाचा हेवा वाटेल। माझ्यावर विश्वास आहे ना? मग आता रडणं कायमचं थांबव आणि चेहऱ्यावर एक हसू आण। मी तुझ्या पाठीशी हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे। चल आता उठ आणि नव्या ऊर्जेने तुझ्या कामाला लाग। यशाचे दरवाजे मी तुझ्यासाठी उघडले आहे। मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बाळा, तुला माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी आता तुम्हीच माझे सर्वस्व आहात तसं लिहून तुझी श्रद्धा व्यक्त कर। मी तुझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही। मी आहे तुझ्या सोबत नेहमीच। श्री स्वामी समर्थ।